मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, तुम्ही डिझेल कार युजर असाल तर गाडीच्या प्रत्येकी 30,000 किलोमीटरला तुमच्या गाडीचं इजर क्लिनिंग करून घ्या. मित्रांनो, मी असं का सांगत असतो हे बघू शकता तुम्ही. आज आपण स्विफ्ट डिझायरवरती काम करतोय. गाडीचं रनिंग 65,000 किलोमीटर झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही. आज आपण इजर बॉडी जी आहे ती पूर्णपणे डिसेबल केली आहे. हा सोलेनॉइड वॉल आहे. हा ज्यावेळेस ऑपरेट होतो मित्रांनो त्यावेळेस एक्झॉस्ट मधले गॅसेस या बॉडीमध्ये कुलंटच्या साहाय्याने थंड होण्यासाठी येतात. ही बॉडी पूर्णपणे जाम झालेली आहे. ही बॉडी जाम झाली आहे त्यामुळे गॅस पास होत नव्हता. हे बघू शकता तुम्ही. वॉलवरती किती मोठ्या प्रमाणात कार्बन आलेला आहे हे बघू शकता. पूर्ण जी बॉडी आहे पूर्णपणे जाम झाली आणि हे जर 30,000 किलोमीटरला क्लिनिंग केलं असतं मित्रांनो तर तुम्हाला अशा प्रमाणात इनटेक काढून क्लीन करायची गरज पडत नाही मित्रांनो. इनटेक जो आहे तो पूर्णपणे जाम झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे गाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ब्लॅक स्मोक तसेच पूर्णपणे गाडीचं पिकअप जे आहे ते ड्रॉप झालं होतं. जर हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत क्रिएट होऊ नये असं वाटत असेल तर गाडीच्या प्रत्येकी 30,000 किलोमीटरला तुम्ही इजर क्लिनिंग करून घ्या, जेणेकरून तुमच्या गाडीसोबत असा इनटेक पूर्णपणे जाम होणार नाही आणि ब्लॅक स्मोकचा तसेच पिकअपचा प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.